गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी आपल्याला सर्वांना इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर अशा की ज्या वाक्यरचना आपण इंग्रजीतून सहज बोलू शकतो अशा 5 वाक्यरचना शिकवणार आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक समजून घ्या. जर आपण काळजीपूर्वक समजून घेतलं तर लाईफ टाईम अशा प्रकारच्या वाक्यरचना आपण आपल्या मनात कोणत्याही प्रकारची नैतिक भीती न बाळगता बिनधास्त बोलू शकतात. चला तर मग जास्त वेळ न दवडता पहिली वाक्यरचना आहे लेट्स. LET ॲपॉस्ट्रॉफी एस. लेट्स. लेट्स म्हणजे लेटस किंवा लेट्स चा वापर करून आपण अशा प्रकारची वाक्यरचना बोलू शकतो. मग नेमकं लेट्स किंवा लेटस, लेट्स म्हणजे लेटस, लेटस म्हणजे लेट्स, राईट, केव्हा वापरतात आणि याच्या मदतीने वाक्यरचना कशी तयार होते ती अगोदर समजून घेऊया, नंतर त्या प्रकारच्या वाक्यरचना बघूया. बघा, लक्षात घ्या, मी मराठीत नियम दिलेला आहे. जेव्हा आपल्याला कोणाला तरी सोबत घेऊन काही करायची असते, काही करायची असते म्हणजे काय, कोणतीही कृती करायची असते, कोणतंही काम करायचं असतं, तेव्हा लेट्सचा उपयोग करतात किंवा लेटसचा उपयोग करतात. मग नेमकं लेट्स म्हणजे काय, आपण करूया, आपण करूया असा लेट्सचा अर्थ होतो. पहिलं वाक्य आहे लेट्स गो. लेट्स गो किंवा लेटस गो. लेट्स गो म्हणजे चला जाऊया. चला जाऊया म्हणजे एकटा व्यक्ती जाते का, नाही, एकापेक्षा अनेक व्यक्ती. लेट्स गो, चला जाऊया म्हणजे आपण सर्वजण जाऊया या अर्थाने. दुसरं वाक्य आहे लेट्स ईट. चला जेवूया म्हणजे सगळेजण मिळून जेवूया. लेट्स प्ले, चला खेळूया. कोणताही खेळ असेल एकट्याचा नसतो, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्लेयर असतात. लेट्स प्ले, चला खेळूया. लेट्स स्टार्ट, चला सुरुवात करूया. लेट्स सी, चला बघूया. तर लेट्सच्या मदतीने आपण अशा प्रकारची वाक्यरचना बनवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे, या लेट्स नंतर किंवा लेटस नंतर केव्हाही क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. हा नियम आपल्या डोक्यात फिट करा, म्हणजे आपल्याला कधीही अडचण येणार नाही. जसं या ठिकाणी म्हटलंय लेट्स गो, लेट्स ईट, लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट, लेट्स सी. तर आपण असं म्हणू शकतो लेट्स डान्स, लेट्स कम, लेट्स स्टँड अप, लेट्स ओपन द डोअर, लेट्स क्लोज द डोअर, लेट्स हेल्प देम. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवू शकतो आपण, राईट. त्याच्यानंतर बघा, दुसरी वाक्यरचना आपल्याला शिकायची आहे. आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, लक्षात घ्या. तर आपण इंग्रजीमध्ये इट इज, आपण इंग्रजीमध्ये इट इजचा वापर करून वाक्यरचना बनवू शकतो आणि बोलू शकतो. मग प्रश्न असा उपस्थित होतो विद्यार्थी मित्र हो, नेमकं इट इज कुठं वापरायचा. मग मला सांगा, इट इज कुठं वापरायचा हे जर तुम्हाला एकदा कळलं तर तुम्ही एक नाही हजारो वाक्य तयार करू शकतात आणि बिनधास्तपणे बोलू शकतात. तर बघा, समजून घ्या इट इज कुठं वापरतात. इट इजचा वापर हवामान किंवा स्थिती सांगताना, हवामान किंवा स्थिती सांगताना, वस्तू किंवा परिस्थितीबद्दल बोलताना इट इज वापरतात. या इट इजला शॉर्ट फॉर्म मध्ये इट्स म्हणतात. इट्स म्हणजेच इट इज आणि इट इज म्हणजेच इट्स, राईट, चा वापर होतो. मग बघा, बघूया वाक्य. इट्स हॉट. तुम्ही असं जरी म्हटलं इट इज हॉट तरी चालेल आणि इट्स हॉट म्हटलं तरी चालेल. इट्स हॉट, उकळतंय, गरम होतंय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, इकडे तिकडे फिरतो उन्हाळ्यात काही कामानिमित्त. तर ऊन जास्त असल्यामुळे, तापमान जास्त असल्यामुळे आपल्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात किंवा उद्गार निघतात, इट्स हॉट.
गरम होतंय. इट्स इझी हे सोपे आहे. तुम्ही असं म्हणू शकता इट्स डिफिकल्ट हे कठीण आहे. राइट? इट्स ट्रू हे खरं आहे. तुम्ही असं म्हणू शकता इट्स राइट, इट्स करेक्ट. राइट? अशा पद्धतीची वाक्य. इट्स लेट उशीर झाला आहे. इट्स डन हे झाले आहे. पूर्ण झाले आहे. म्हणजे तुम्ही जे मला काम दिलं होतं का, ते पूर्ण झालं आहे. इट इज डन किंवा इट्स डन जरी म्हटलं काही अडचण नाही. तर अशा प्रकारच्या 5 वाक्यांच्या मदतीने तुम्ही 5,000 वाक्यरचना बनवू शकतात. अजून आपल्यासाठी नवीन पॅटर्न आहे. तिसऱ्या प्रकारच्या पॅटर्न अगोदर आपण 2 पॅटर्न पाहिले. एक लेट्स आणि दुसरा इट इज. आता तिसरा आहे गिव्ह मी आणि शो मी या 2 वाक्यरचनांचा वापर करून तुम्ही अनेक वाक्ये बनवू शकतात. त्याच्या अगोदर गिव्ह मी म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊ आणि शो मी या अगोदर समजून घेऊ. गिव्ह मी म्हणजे मला द्या आणि शो मी म्हणजे मला दाखवा. मग तुम्ही असं म्हणू शकतात, गिव्ह मी अ पेन, मला पेन द्या. गिव्ह मी अ बुक, मला पुस्तक द्या. गिव्ह मी अ नोटबुक, मला वही द्या. गिव्ह मी वॉटर, मला पाणी द्या. राइट? गिव्ह मी स्पेक्टॅकल, मला चष्मा द्या. गिव्ह मी गॉगल, मला गॉगल द्या. गिव्ह मी पेन्सिल, मला पेन्सिल द्या. शो मी बुक, मला पुस्तक दाखवा. शो मी पिक्चर, मला चित्र दाखवा. शो मी प्लेस, मला जागा दाखवा. शो मी हाऊस, मला घर दाखवा. शो मी ग्राउंड, मला जमीन दाखवा. शो मी स्कूल, मला शाळा दाखवा. शो मी डॅम, मला धरण दाखवा. शो मी स्टुडंट्स, मला विद्यार्थी दाखवा. काय वाक्य बनवू शकतो आपण? अनेक वाक्य बनवू शकतो. मग बघा कशी वाक्य आहेत. गिव्ह मी म्हणजे मला द्या आणि शो मी म्हणजे मला दाखवा. ही कॉन्सेप्ट क्लिअर करा अगोदर. गिव्ह मी दॅट ते मला द्या. शो मी मला दाखव. गिव्ह मी टाईम मला वेळ दे. शो मी हाऊ कसे करायचे ते मला दाखव. गिव्ह मी अ कॉल मला फोन कर. राईट? तर अशा प्रकारची वाक्यरचना आपण बनवू शकतो. प्रमाणे चौथा पॅटर्न मी शिकवत आहे. विद्यार्थी मित्र आपल्याला मी जे शिकवतो, जे व्हिडिओ बनवतो ते कोणत्याही पुस्तकात नाहीत. हा माझा स्वतःचा चौहान टीचिंग पॅटर्न आहे आणि हे मी सर्व तुमच्या बळावर करतो. तुमच्या आशीर्वादामुळे करतो. तुमच्यासाठी करतो. सगळ्यांसाठी करतो. कारण की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तर आता चौथा पॅटर्न आपण बघणार आहोत. कीप KEEP कीप राईट. कीपचा वापर करून एखादी क्रिया चालू ठेवण्यासाठी किंवा वस्तू ठेवताना म्हणजे कीप म्हणजे काय एखादी क्रिया चालू ठेवणे, एखादं काम चालू ठेवणे, त्याच्यामध्ये खंड न पडू देणे या अर्थाने कीपचा उपयोग करतात. राईट? कीप क्वाइट शांत रहा. कीप इट हिअर ते येथे ठेव. कीप स्माइलिंग हसत रहा. कीप रीडिंग वाचत राहा. कीप रायटिंग लिहित राहा. कीप स्पीकिंग बोलत राहा. कीप डान्सिंग नाचत राहा. कीप गोईंग जात राहा. कीप कमिंग येत राहा. किती वाक्य बनवून देऊ तुम्हाला सांगा मला? हजारो वाक्य बनवू शकता तुम्ही. कीप ट्राईंग प्रयत्न करत राहा. कीप इट अप हे असेच चालू ठेवा. छान चाललंय या पद्धतीने. तर या ठिकाणी देखील 5 वाक्य आपण पाहिलेली आहेत. अजून पॅटर्न आहे का एखादा बघूया. 5व्या क्रमांकाचा पॅटर्न आहे लक्षात घ्या. टेकचा वापर म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो हे घे, ते घे. टेक म्हणजे घेणे. टेकचा अर्थ काय होतो? घेणे. तर टेक हे काय आहे? क्रियापदाचं मुख्य रूप आहे, पहिलं रूप आहे. मग बघा आता टेकचा वापर म्हणजे घेण्याबद्दल बोलताना. टेक दिस हे घे. टेक अ पेन पेन घे. टेक अ बुक पुस्तक घे. टेक अ पेन्सिल पेन्सिल घे. टेक अ हाऊस घर घे. टेक वॉटर पाणी घे. असे अनेक वाक्य आपण बनवू शकतो. टेक दिस हे घे. टेक केअर काळजी घे. टेक अ ब्रेक थोडी विश्रांती घे. दमला असशील तर विश्रांती घे. टेक इट इझी टेन्शन नको घेऊ म्हणजे शांत रहा. राईट?
टेक युअर टाईम, तुझा वेळ घे, घाई करू नकोस या अर्थाने. त्याच्यानंतर काही पटकन बोलायची छोटी उत्तरे किंवा छोटी वाक्य. आपण बघा एक्झॅक्टली, अगदी बरोबर, ऑफकोर्स, ऑफकोर्स, नक्कीच, नो वे, शक्य नाही, नॉट एट, अजून नाही, फॉरगेट इट, विसरून जा किंवा सोडून दे. तर अशी छोटी छोटी वाक्य जी अर्थपूर्ण आहेत, छोटे छोटे शब्द की जे अर्थपूर्ण आहेत, अशा सगळ्या प्रकारच्या शब्दांचा योग्य तो वापर करून आपण इंग्रजी बोलू शकतो. माझा एक मंत्र नेहमी लक्षात घ्या. इंग्रजी बोलण्यासाठी अगोदर मोठमोठी वाक्ये बोलण्याची काहीही गरज नाही. इंग्रजी शिकण्यासाठी अगोदर छोट-छोट्या शब्दांपासून, छोट-छोट्या अर्थपूर्ण वाक्यांपासून सुरुवात केली, तर इंग्रजी बोलता येते. म्हणजे आपल्या बेसिक कॉन्सेप्ट या क्लिअर असतात, जेणेकरून ॲडव्हान्स इंग्लिश बोलायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. व्हिडिओला आवडला असेल तरच लाईक करा. अनसबस्क्राईब केलं तरी चालेल. डिसलाईक केलं तरी चालेल आणि आवडला असेल तर आपल्याला हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा लागेल, अशी सर्वांना कळकळीची विनंती. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.